नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता तारीख पे तारीख अशा पद्धतीचा प्रोग्राम जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. एक तारीख देत आहे, पुढची तारीख देत आहे. दोन शासन निर्णय येऊन देखील अद्यापही आपल्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही आणि ही अत्यंत दुःखद घटना आपण म्हणू शकतो. ज्या घटकाला समाजातील मदत करायची आहे त्याच घटकांना तुम्ही जे आहे तर ते दूर ढकलण्याचा प्रयत्न सरकारकडून 100% केला जात आहे. याआधी आपण व्हिडिओच्या माध्यमातून 14 तारखेपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या तालुक्यांची माहिती दिली होती. ती माहिती आम्हाला संबंधित विभागाकडून काही प्रमाणात प्राप्त झालेली होती, काही आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून तसेच काही आपल्या लाभार्थ्यांकडून माहिती प्राप्त झालेली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती आम्ही तुम्हाला जे आहे तर ते तालुक्यांची यादी उपलब्ध करून दिलेली होती. परंतु जर शासनाने पैसे दिले नाही तर आता आपण काय करावे? बघा, आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होते तीच माहिती आम्ही तुम्हाला एक आधार मिळावा किंवा तुम्हाला समाधान व्हावे तुमच्या तालुक्यात काय स्थिती आहे. कारण प्रत्येक दिव्यांग हा तालुक्याच्या ठिकाणी विचारणा करू शकत नाही, त्यामुळे आम्ही तुमच्या तालुक्यात माहिती विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक छोटंसं साधन आहोत. त्यामुळे जर एखाद्या वेळेस तुम्हाला ते पैसे मिळाले नसेल तर आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केला आहे. आता मिळाले नसेल तर यामध्ये आमची चूक मानावी का हे तुम्हीच ठरवायला पाहिजे. आम्हाला जी माहिती दिल्या जाते तर तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि असं नाही की काहीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे, कुठल्या ना कुठल्या सोर्सेसच्या माध्यमातून जी माहिती आमच्यापर्यंत मिळते तीच माहिती आम्ही तुम्हाला देतो. ठीक आहे. तर बघा, आता अशा प्रकारे आणखी एक पुढची तारीख मिळालेली आहे. आता हे निश्चित 100% आहे का, तर याबद्दलची मी गॅरंटी अजिबात घेत नाही. तुम्हाला आधीच सांगतो आहे, कारण परत तुम्ही विचाराल की सर तुम्ही दिलेली तारीख त्या तारखेला अनुदान आलेले नाही. त्यामुळे आता मी तारीख तुम्हाला जी सांगणार आहे तर ती 100% खरी नाही. मी स्वतः तुम्हाला डिस्क्लेमर देतो आहे, कारण आता माझा या प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाही. जे तारीख आमच्यापर्यंत येत आहे तर त्यावरती आता विश्वास जो आहे तर तो माझा स्वतःचाच राहिलेला नाही. त्यामुळे मी जी तारीख देतो आहे तर ती संबंधित कार्यालयाकडून मिळालेली तारीख असून या तारखेवर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. ठीक आहे. आता काही तालुक्यांची माहिती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. या तालुक्यांची स्थिती आपण जाणून घेऊया. ज्या तालुक्यांना मंगळवारी पैसे येतील अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. मंगळवारी पैसे येतील अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. या तालुक्यांची माहिती पाहूया. थोडक्यात काय स्थिती आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी किंवा संबंधित विभागाशी असणाऱ्या योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही तारीख निश्चित नाही, संभाव्य तारीख आहे. मी आत्ताच तुम्हाला डिस्क्लेमर देत आहे. पुन्हा मला फोन करून वारंवार विचारू नका की सर सांगितलेल्या तारखेला अनुदान आले नाही. मी ज्यावेळेस तुम्हाला याआधी तारीख सांगायचो तेव्हा निश्चित त्या तारखेला पैसे यायचे, परंतु या महिन्यामध्ये जे आहे तर ते निश्चित तारीख मी आता तुम्हाला सांगत नाही आहे. आपल्या सूत्रांकडून, आपल्या विश्वसनीय लोकांकडून जी तारीख मिळाली तीच सांगत आहे. त्यामध्ये आजचा पहिला तालुका आहे बाळशी टाकळी अकोला. या विभागामध्ये काही लोकांचे मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक नाही आहे अशी माहिती मिळालेली आहे आणि येथून आम्हाला माहिती मिळाली की जवळजवळ मंगळवारपर्यंत लाभार्थ्यांना अनुदान मिळेल. आता तालुका स्थिती अशी आहे की ते म्हणतात सर आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे, वरून पैसे येणे अपेक्षित आहे. चिखलदरा अमरावती विभागातील तालुक्याची माहिती पुढे येते आहे. तर यांना देखील मंगळवारपर्यंत अनुदान जे आहे तर ते आता लाभार्थ्यांच्या खात्यावरती येऊन जाईल अशी माहिती मिळालेली आहे. आदिवासी लोकांची संख्या या विभागामध्ये जास्त प्रमाणात आहे आणि बऱ्याच लोकांचे जे आहे तर ते EKYC पेंडिंग असल्यामुळे या तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते पेंडिंग आहे, तर त्यावरती काम चालू आहे अशी माहिती मिळालेली आहे. वरुड विभाग जो आहे तर या विभागामध्ये देखील मंगळवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे प्राथमिक याच्यामध्ये आणि त्यानंतर पुढे अनुदान येईल अशी माहिती मिळालेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या तारीख ज्या आहेत किंवा मंगळवार जो आहे तर तो फिक्स अजिबात नाही. परत मला फोन करून विचारू नका, कारण मला देखील वारंवार तुम्हाला तारीख सांगायला बरं वाटत नाही आणि त्यामुळे कृपा करून तुम्ही
व्हिडिओला काळजीपूर्वक ऐकत चला, ठीक आहे. संभाव्य यादी आहे हे मी आता तुम्हाला 2-3 वेळा याआधी देखील सांगितलेलं आहे. पुढील तालुका आपण पाहूया. वरुड तालुका आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे दर्यापूर. अमरावती विभागातील दर्यापूर या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल अशी माहिती मिळालेली आहे. त्यानंतर संग्रामपूर बुलढाणा विभागातील संगनपूर या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल. काही लोकांचे DBT जे आहे तर ते ॲक्टिवेट नव्हते, परंतु आता DBTची प्रणाली जी आहे तर ती थोडी बदललेली आहे, त्यामुळे आता त्यांना कधीपर्यंत पैसे येईल हे सांगू शकणार नाही ज्या लोकांचे इश्यू होते, परंतु मंगळवारच्या नंतर या देखील तालुक्यात अनुदान येईल अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यानंतर लोणार बुलढाणा विभागातील लोणार या विभागाला देखील मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल अशी माहिती मिळालेली आहे. पुढील जो तालुका आहे तो आहे अहेरी. गडचिरोली विभागातील अहेरी या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती मिळालेली आहे. एटापल्ली गडचिरोली विभागातील एटापल्ली या देखील तालुक्याला आता मंगळवारपर्यंत अनुदान येईल अशी माहिती प्राथमिक स्तरावर प्राप्त झालेली आहे. आदिवासी लोकांची संख्या या एरियामध्ये जास्त असल्यामुळे जे आहे तर ते बऱ्याच लोकांचे NPCIला खाते लिंक नाही, परंतु तालुका स्तरावरून लिंक करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे अशी माहिती अहेरी या विभागाकडून आपल्याला प्राप्त झाली आहे. पुढील तालुका आहे जो एटापल्ली या विभागाकडून प्राप्त झालेली आहे. कोरपणा चंद्रपूर विभागातील कोरपणा या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल. त्यानंतर राजुरा चंद्रपूर कोरपणा आणि राजुरा या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती मिळत आहे. फिक्स तारीख अजिबात नाही. परत मी तुम्हाला सांगतोय. पुढील तालुका आहे गोंदिया जिल्हा आणि गोंदिया तालुका ज्यांचा आहे त्यांना देखील मंगळवारपर्यंत अनुदान मिळेल अशी माहिती आम्हाला त्या विभागाकडून मिळालेली आहे. त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. आमनगाव गोंदिया विभागातील आमगाव असं काहीतरी नाव आहे, तर या देखील विभागाला अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे. सावणेर नागपूर विभागातील सावणेर या देखील तालुक्याची माहिती पुढे येते आहे. तर या देखील विभागामध्ये तुम्हाला लवकरच म्हणजे मंगळवारपर्यंत अनुदान जे आहे तर ते जमा होणार आहे. पुढील तालुका आपण पाहूया, तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. रामटेक या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल अशी माहिती मिळते आहे. कन्हन या देखील तालुक्याला नागपूर विभागातील कन्हन हा देखील तालुका आहे, तर याला देखील अनुदान येऊन जाईल अशी माहिती मिळते आहे. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. तो तालुका म्हणजेच मंगळवेढा जो सोलापूर विभागातील तालुका आहे, तर याला देखील अनुदान मंगळवारपर्यंत आता मंगळवेढा या तालुक्याला येईल. आणि येथे देखील काही लोकांची DBT प्रणाली ॲक्टिवेट नसल्यामुळे आता DBT प्रणालीमुळे पुढे काय होणार याची माहिती आमच्याकडे आलेली नाही. पुढील तालुका आहे करमाळा सोलापूर विभागातील करमाळा या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत अनुदान येईल अशी शक्यता जी आहे तर ती वर्तवण्यात येत आहे. मोहोळ सोलापूर विभागातील मोहोळ तालुक्याला देखील अनुदान मंगळवारपर्यंत येऊन जाणार आहे. मोर्शी जे आहे पुणे विभागातील या देखील तालुक्यातील लाभार्थ्यांना मंगळवारपर्यंत अनुदान येईल. बऱ्याच लाभार्थ्यांच्या नावामध्ये इथे त्रुटी आढळून आलेल्या आहे. शिरपूर पुणे या देखील तालुक्याला अनुदान मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, ही तारीख फिक्स नाही आहे. या आधीच्या महिन्यांमध्ये आम्ही तुम्हाला फिक्स तारीख सांगायचो, परंतु आता कुठे पैसे येणार आणि कधी येणार याची माहिती एक्झॅक्टली उपलब्ध नाही. महाबळेश्वर तालुका आहे सातारा विभागातील, तर यांना देखील अनुदान मंगळवारपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. पुढील जो तालुका आहे फलटण सातारा विभागातील फलटण जो तालुका आहे त्याला देखील मंगळवारपर्यंत अनुदान येईल. आणि येथील माहिती प्राप्त झाली आहे की काही दिव्यांग लोकांचे आधार कार्ड लिंकिंग नसल्यामुळे त्यांचे जे आहे तर ते अपडेशनचे काम पेंडिंगमध्ये आहे. कोरेगाव जे आहे तर तिथली माहिती उपलब्ध झालेली आहे. इथे देखील आता मंगळवारपर्यंत अनुदान येण्याची शक्यता आहे. त्यानंतर
खटव सातारा विभागातील खटव तालुका आहे, तर याला देखील मंगळवारपर्यंतच अनुदान येईल अशी माहिती मिळते आहे. काही प्रमाणात महिलांची संख्या जास्त आहे आणि बऱ्याच खास करून महिलांची DBT प्रणाली ॲक्टिवेट नाही आहे. मोबाईल नंबरचे देखील काही प्रॉब्लेम्स आहे अशी माहिती खटव इथून आपल्याला प्राप्त झालेली आहे. पुढील जो तालुका आहे सातारा विभागातील सातारा म्हणजे ज्यांचा तालुका आणि जिल्हा सातारा आहे अशा लोकांसाठी माहिती उपलब्ध होती आहे, त्यांना देखील मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल. त्यानंतर जालना जो आहे त्याला देखील अनुदान जे आहे तर ते आता लवकरच येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील तालुका आहे परभणी विभागातील पाथरी या देखील विभागाला लवकरच अनुदान मंगळवारपर्यंत येणार आहे. त्यानंतर आष्टी जालना विभागातील आष्टी या देखील तालुक्याला लवकरच आता अनुदान येणार आहे. आष्टी हा तालुका जालन्यामध्ये आमच्या लिस्टमध्ये आलेला आहे, तर हा कदाचित दुसऱ्या देखील जिल्ह्यामध्ये असू शकतो. तर लाभार्थ्यांनी ते करेक्ट करणं गरजेचं आहे. माझ्याकडून जालना असं जिल्ह्याचं नाव घेण्यात आलेलं आहे. पुढील जो तालुका आहे भोकरदन या देखील तालुक्याला आता मंगळवारपर्यंतच अनुदान येण्याची दाट शक्यता आहे. शेवगाव अहिल्यानगर विभागातील शेवगाव या देखील तालुक्याला मंगळवारपर्यंत अनुदान येण्याची शक्यता आहे. आणि या तालुक्यातील देखील काही लोकांची DBT प्रणाली बाकी आहे. काही अशा तक्रारी मिळत आहे की महिलांना म्हणजे ज्या विधवा महिला आहेत अशा महिलांचे नाव देखील आता दिव्यांग कॅटेगरीमध्ये काही प्रमाणात आलेले आहे अशी माहिती लाभार्थ्यांकडूनच मिळालेली आहे. तर त्यांनी डॉक्युमेंट्स द्यावे का हा देखील एक मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे, तो जामखेड. येथे देखील मंगळवारपर्यंत अनुदान येऊन जाईल अशी माहिती मिळते आहे. कोपरगाव जो आहे तर तो त्या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते मंगळवारपर्यंत येईल. काही लाभार्थ्यांचे खास करून दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड अपडेट करण्याचे काम जे आहे तर ते इथे चालू आहे. त्र्यंबकेश्वर या देखील विभागाला जे आहे तर ते मंगळवारपर्यंत अनुदान येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर कळमेश्वर या देखील विभागाला आता लवकरच अनुदान मंगळवारपर्यंत जमा होईल. आटपाडी तालुका आहे, आटपाडी या देखील विभागाला मंगळवारपर्यंत जमा होईल. इथे काही प्रमाणात आदिवासी तसेच मराठा विभागाची संख्या जास्त आहे आणि या विभागामध्ये जे आहे तर ते काही ज्येष्ठ नागरिकांचे खास करून आधार कार्ड लिंकिंगचे इश्यू इथे दिसून येत आहे. पुढील तालुक्यांची माहिती आपण पाहूया. काही थोडेफार तालुके राहिलेले आहेत. नागपूर शहर या विभागामध्ये जे आहे तर ते डॉक्युमेंट्स पडताळणीचे काम आता पूर्ण झालेले आहे अशी माहिती मिळते आहे. तलसारी या देखील तालुक्याचे काही डॉक्युमेंट्स आता पेंडिंग आहेत. तर नागपूर शहरामध्ये लवकर अनुदान येऊन जाईल मंगळवारपर्यंत. तलसारीमध्ये काही डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत. वेंगुर्ले जे तालुका आहे सिंधुदुर्ग विभागातील, तर या तालुक्यामधील काही लोकांचे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते अद्यापही अपडेट झालेले नाही आहे. खास करून दिव्यांग लोकांचे UDID कार्ड जे आहे तर ते आधारशी लिंक नाही अशी माहिती मिळते आहे. गुहागर तालुका आहे रत्नागिरी विभागातील, तर या देखील तालुक्यामध्ये मंगळवारपर्यंत अनुदान जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, अशा प्रकारे काही तालुक्यांची माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ही माहिती प्राथमिक माहिती आहे. या तारखेनुसार म्हणजेच मंगळवारपर्यंत तुम्हाला 100% अनुदान येईल की नाही याची मी किंवा आमची टीम स्वतः गॅरंटी अजिबात घेत नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ही तारीख यावरती विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचं आहे. आम्ही फक्त तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम जे आहे तर ते केलेलं आहे. तर अशा प्रकारे आजची ही माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत